एकात्मिक विकास विभाग प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या नाकोडे कळवण तालुक्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील मुलांनी तसेच सकल आदिवासी समाजातर्फे मोर्चा काढत आपलं म्हणणं शासनापुढे व सरकारकडे मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हाला निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे। या संदर्भात त्यांनी गृहपालाकडे वेळोवेळी तक्रार केली असता त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। त्या उलट त्यांनी विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत मगरुरीच्या भाषेत दमदाटी करत उडवाउडवीची उत्तर देत त्यांनी टाळाटाळ केली। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला। याचाच अर्थ विद्यार्थ्यांनी सांगितलं आंधळं दळतंय पीठ कुत्रं खातं पीठ असं सांगितलं। कारण विद्यार्थी म्हणतात आम्हाला फक्त डाळीचं पाणी दिलं जातं, त्यामध्ये प्रत्यक्ष डाळच नसते। कधी कधी सकाळीच्या भासे चपाते शेकून दिले जातात, तर कधी दुधात पाणी, फ्रूटमध्ये फक्त सकाळी केळीच नाश्त्याला दिले जातात, असे अनेक गोष्टी आहेत असं सांगितलं। असं करून फक्त विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहे आणि शासन व सरकार असे दोन्ही मिळून मिसळून विद्यार्थ्यांच्या टाळूवरचं लोणी खात आहे असे गंभीर आरोप केले। असे कारभार अनेक महिन्यांपासून चालत होते, म्हणून विद्यार्थ्यांनी थेट प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढला व सर्व काही मीडियाच्या माध्यमातून सहाय्यक प्रकल्प अधिकारी जानकर साहेब व आस्थापनांचे आंबले साहेब यांच्याकडे लेखी तक्रार केली। त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी व्यवस्थितरित्या समजून घेतल्या। विद्यार्थ्यांना आश्वासित केलं की आम्ही त्यांच्यावर तपासणी करून कडक कारवाई करू असं सांगण्यात येतं। त्या स्वरूपात लेखी सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आला। विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलं की ठेकेदारच ठेका बंद केला नाही, गृहपाल बदलून मिळालं नाही तर आम्ही पुढची टोकाची भूमिका घेऊ असं तीव्र आवाहन करण्यात आलं। केशव पवार, कळवण।